छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की प्रत्येक मराठी माणसाची छाती अभिमानाने भरून येते। रायगड किल्ल्यावरती भेट देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला त्यावेळेला म्हणजे शिवकालीन रायगड नेमका कसा होता हे अनेक प्रश्न पडतात आणि हे प्रश्न या रायगड महोत्सवामध्ये काही अंशी दूर होताना दिसतात। नेमका हा रायगड महोत्सव कसा आहे हेच आज आपण पाहणार आहोत। श्री जगदंबे नमन तुझं आंबे करून प्रारंभे तफावर थापतून तुझ्या दान तफावर थापतून तुझ्या दान शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण शिव प्रभूचं घात गुणगान मी भूपती आणि रयत माझी लेकरे म्हणून मी रयतेचा पित्याच्या मायेने प्रतिपाळ करे। माझे शासन हे निपक्षपाती आणि विनयशील असे। स्वर्गीचा आनंद पृथ्वीवर नांदावा म्हणून हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा होती। मी मजवर सत्तेला आरूढ होऊ देणार नाही। इंद्रजिमी जंब पर वाधवसु अंब पर रावण स अंब पर रघुकुल राज है। संभुरती नाह पर जो सहस बाह पर राम द्विजराज है। जैसे मृगराज है। तेजतम अंश पर कन्यजिमी कंस पर धूमलिच्छ वंश पर शेर शिवराज है। जय भवानी जय भवानी जय शिवाजी जय शिवाजी जय भवानी जय भवानी जय शिवाजी जय शिवाजी जय भवानी जय भवानी जय शिवाजी जय शिवाजी। रायगड किल्ल्यावरती रायगड महोत्सव होतोय आणि या महोत्सवामध्ये नितीन देसाई यांचे जवळपास 4000हून अधिक कलाकार सहभागी झालेले आहेत। रायगड किल्ल्यावरचा हा रायगड महोत्सवामध्ये सहभागी होताना त्यांचा काय अनुभव आहे आपण थेट त्यांच्याकडून जाणून घेऊया। आपल्या सोबत काही कलाकार आहेत। तुम्हाला कसा अनुभव आहे? तुम्ही महाराष्ट्र आपल्या शाळेच्या पुस्तकातून शिकलाच असाल पण इथे अनुभवताना कसं वाटतंय? आज मला खूप आनंद होतोय। मी रायगड महोत्सवामध्ये एक सहभागी होते आणि शिवरायांच्या सेवेसाठी मला हे कार्य करायला मिळतं याचा मला खूप आनंद होतोय। खूप आनंद होतोय। ॲक्च्युली अभिमान वाटतो की मी महाराजांच्या सेवेसाठी मी इथे नृत्य सादर करतोय आणि मलाच नाही सगळ्यांना अभिमान वाटतोय। आतापर्यंत आम्ही खूप ऐकलं होतं रायगडाबद्दल आणि सगळ्याच या राज्याभिषेकाबद्दल,
तेव्हा कुठेतरी खंत वाटत होती आम्हाला की आम्हाला त्यावेळेला राज्याभिषेकाला उपस्थित राहता येत नव्हतं. पण आमचे कोरिओग्राफर, आमचे सगळ्यांचे सर सुभाष नकाशे यांच्यामुळे आज आम्हाला ह्या तरी राज्याभिषेक सोहळ्याला उपस्थित राहता आलं आणि त्यांच्या पुढे, महाराजांच्या पुढे आम्हाला त्यांच्यासाठी एक नृत्य सादर करता येत आहे. त्याच्यासाठी आम्ही खूप खूप आभारी आहोत सगळ्यांचेच. खूप छान वाटतंय. ह्या गडावर येण्यात वेगळाच आनंद आहे आणि शिवरायांसाठी सर्व काही करू शकतो. काय बोलतो? खूप छान वाटतं इकडे येऊन आणि असं हा कार्यक्रम करायला खूप कमी जणांना संधी भेटते आणि आम्हाला ही संधी भेटली याचा आम्हाला खूप अभिमान आहे आणि खूप आनंद पण आहे. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये तो राज्याभिषेक पाहता आला नाही, तरी या वेळेला जो रायगड महोत्सवावरती जो शिवराज्याभिषेक होणार आहे या सोहळ्यात आम्हाला सहभागी होता आलं, ह्याचाच खूप मोठा आम्हाला आनंद होतोय, असं या तरुण पिढीचं म्हणणं आहे. सेवेची ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर, स्थापत्य शास्त्रज्ञ हिरोजी इंदुलकरांनीच रायगड हा जो राजधानी आहे छत्रपती शिवाजी महाराजांची स्वराज्याची राजधानी ही उभारलेली आहे. 400 वर्षापूर्वी त्यांनी ही राजधानी जी आहे ती आज आपण बघतोय ती भग्नावस्थेमध्ये आहे, परंतु त्यावेळेला ही ब्रिटिशांना देखील हेवा वाटावी अशी ही राजधानी उभारली होती हिरोजी इंदुलकरांनी. 400 वर्षानंतर तोच सोहळा आता पुन्हा एकदा रायगड अनुभवत आहे आणि या वेळेचा सोहळ्याचं पूर्ण नियोजन जे आहे ते प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी केलेलं आहे. तेच आता आपल्यासोबत आहे. नितीन दादा, तुम्ही संपूर्ण रायगड किल्ल्यावरती 400 वर्षापूर्वीचा शिवसृष्टी जी आहे ती उभारत आहे. किती मोठं शिवधनुष्य आहे, किती मोठं आव्हान आहे आजच्या तारखेला देखील, तुम्हाला काय वाटतं? या व्यक्तिमत्वाला नमन करत आणि शिवाजी महाराजांना मुजरा करत मी जेव्हा जेव्हा रायगडावरती येतो तर इथे नतमस्तक होतो. ह्याची योजना गेले 6 महिन्यापासून होते आणि त्या योजनेमधनं आम्ही 2.5 महिने घेतले की इथल्या गावकऱ्यांना समजणं, इथल्या समस्या समजणं, इथल्यासाठी शासकीय योजनांची जी अंमलबजावणी किंवा पुरवणी होऊन मग इथे सगळे गावातले लोक सगळे खुशीने आपल्याबरोबर काम करत आहेत. मग त्यांची जमीन घेतल्यावरती त्यांना त्याचा मोबदला किंवा त्यांना तिथे समावित होणं, हे सगळे जे काय प्रसंग दिसत आहेत ते माझी काही मोजकी माणसं स्टुडिओतनं आल्यानंतर इथल्या अनेक गावच्या लोकांना आम्ही घेऊन रोजगार उपलब्ध देऊन त्यांच्या हाताने केलं. त्यामुळे एक तर रोजगार निर्मिती झाली, त्यांच्यामध्ये तो कॉन्फिडन्स आला, त्यांच्यामध्ये एक ते आलं की आपण पण हे करू शकतो.
छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगड ही राजधानी ज्या वेळेला वसवली त्यावेळेला इथे उत्कृष्ट स्थापत्य कलेचा आपल्याला नमुना पाहायला मिळतात। आपण आहोत आता होळीच्या माळावरती। या होळीच्या माळावरती आपण इथे माझ्या बाजूला बघत असाल की एक बाजारपेठ बसवली होती आणि त्याचबरोबर इथे अनेक प्रशासकीय कचेऱ्या देखील होत्या आणि त्यावेळेला या घोड्यावरून सहज या कचेऱ्यांमध्ये आणि बाजारपेठेमध्ये व्यवहार देखील करता येऊ शकते, जेणेकरून घोड्यावर बसलेल्या व्यक्तीला मावळ्याला खाली उतरण्याची गरज लागणार नाही। अशा पद्धतीने ही बाजारपेठ आणि ही होळीच्या माळावरचे ही जे प्रशासकीय कचेऱ्या आहेत त्या बनवण्यात आल्या होत्या। त्यामुळे इथे व्यवहार करणं अतिशय सुलभ झालं होतं, जेणेकरून कुठल्याही व्यक्तीला त्रास होणार नाही अशा दृष्टिकोनातून ही बनवण्यात आली होती। त्याचा उत्कृष्ट नमुना आता इथे आपल्याला पाहायला मिळतोय। आज रायगड महोत्सवाच्या निमित्ताने इथे ढोल ताशा तलवारी तर आहेतच, त्याचबरोबर शिवकालीन नाणी असतील, तलवारी असतील, भाले असतील असे सर्वच इथे ठेवण्यात आलेले आहेत संग्रहाच्या स्वरूपामध्ये, जेणेकरून येणाऱ्या पर्यटकांना शिवकालीन परिस्थिती नेमकी काय होती त्यावेळेला नेमकं काय काय होतं हे सर्व इथे पाहायला मिळेल। रायगड महोत्सवानिमित्ताने रायगड किल्ल्यावरती महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक आलेले आहेत, शिवप्रेमी दाखल झालेले आहेत। हा महोत्सव नेमका कसा होतोय हे पाहण्यासाठी आपल्यासोबत काही पर्यटक आहेत जे लांबून आले, त्यांच्याशी आपण आता बोलणार आहोत। कसा वाटतो इथला रायगड महोत्सव? तुम्ही इथे पर्यटक म्हणून आला, शिवप्रेमी म्हणून आलात, काय वाटतं इथे आल्यावर? तसं बघायला गेलं तर आम्ही दरवर्षी रायगडावरती येतो, पण यावर्षी आम्हाला अगदी वेगळं वाटलं। यावर्षी आमच्या डोळ्यासमोर मूर्तिमंत इतिहास त्यांनी जागा केला आहे। आज रायगड महोत्सवाच्या निमित्ताने आम्ही रायगडावर आलेलो आहोत। नेहमी बघतो तो रायगड वेगळा आहे आणि आज बघतो तो रायगड अतिशय वेगळा आहे। आमच्या डोळ्यासमोर इतिहास जागा झाला। शिवराज्याभिषेकाचा देखावा अतिशय सुंदर होता। आम्हा सर्व शिवप्रेमींसाठी ही पर्वणीच आहेत। गेली 7 वर्ष आम्ही संस्थेच्या माध्यमातून इथं स्वच्छता अभियान करतोय, पण हा जो कार्यक्रम आज सादर झाला आहे तो खूपच चांगला, म्हणजे त्याला शब्द नाहीत बोलायला। थँक्यू। रायगडावर आल्यावर चैतन्यमय झालो, नवीन स्फूर्ती मिळाली आणि हा जो राज सोहळा बघितला गेला आपल्या महाराजांचा, त्यामुळे आनंद खूप झाला। रायगडावर येतो, पण प्रत्येक वर्षी रायगडावर येतो, स्वच्छता अभियानाला येतो आम्ही, इथे स्वच्छता वगैरे करतो, पण आता हे वेगळंच स्फूर्ती आहे आणि वेगळंच चैतन्य आहे आणि असे शिवप्रेमी आणि असे हे सादर व्हावे आणि प्रत्येक गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी त्यासाठी हे होत राहावं। रायगडात पाऊल ठेवल्यावर खूपच सुंदर, अगदी अप्रतिम वाटलं। आधी शिवकालीन इतिहास जागृत झाल्यासारखं वाटलं आणि ते शिवराज्याभिषेक बघून इतकं सुंदर वाटलं की अगदी डोळ्याचं पारणं फिटलं आणि हा असाच उत्सव कायमस्वरूपी राहावा अशी माझी इच्छा आहे। सर्व पर्यटकांचं हेच म्हणणं आहे की हा महोत्सव कायमस्वरूपी इथे सुरू राहावा, कारण इथे आल्यानंतर जी ऊर्जा आणि जी प्रेरणा मिळते ती कायम इथे येणाऱ्या सर्व पर्यटकांना, इथल्या शिवप्रेमींना मिळावी अशी सर्वांची इच्छा आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेमध्ये अवघ्या महाराष्ट्राने डॉक्टर अमोल कोल्हे यांना स्वीकारलेलं आहे। तेच आता आपल्या सोबत आहेत। त्यांनी स्वतः आज रायगड महोत्सवामध्ये शिवराज्याभिषेक सोहळ्यामध्ये तुम्ही स्वतः सहभागी झालात। महाराजांच्या समोर हा राज्याभिषेक सोहळा साकार करताना कसं वाटतं? खरं तर खूप दडपण होतं। कलाकार म्हणून खरं सांगतो की सार्थक झाल्यासारखं वाटलं, कारण 3-3.5 वर्षांपूर्वी मी राज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगडावर आलो होतो। तेव्हा मी नितीन दादांना म्हणालो होतो की याच ठिकाणी खरा राज्याभिषेक झाला तर कसं वाटेल, आणि आज ते स्वप्न पूर्ण झालं। म्हणजे मी खरोखर आभारी आहे कला दिग्दर्शक नितीन देसाईंचा की एक स्वप्न पूर्ण झालं। म्हणजे समोर गेल्यानंतर जेव्हा सभा मंडपात गेलो तेव्हा अक्षरशः ऊर भरून आला होता आणि असं वाटलं की कलाकार म्हणून खरोखर सार्थक झालं। टोकदार आणि धारदार शस्त्र आलेलं हे शस्त्र आहे माडू। दोन्ही बाजूला टोकदार शस्त्र आणि प्रतिडाव आणि डाव
साधणारं हे अजब असं शस्त्र आहे, खास महाराष्ट्राचं. नेमकं काय आहे आपण जाणून घेऊया. आपल्यासोबत गिरीश जाधव आहेत, ज्यांनी या रायगड महोत्सवामध्ये शस्त्रास्त्र प्रदर्शन भरवलेलं आहे. काका सांगा, नेमकं हे शस्त्र काय आहे, किती चांगलं आहे आणि मराठी साम्राज्यासाठी किती उपयोगी आलं आहे? हो, हे शस्त्र याचं नाव माडू आहे, त्याला माडू असं म्हणतात. आणि या माडूचं वैशिष्ट्य म्हणजे काळविटाच्या शिंगापासून असा उपयोग मांडणी करून हे शस्त्र तयार केलेलं आहे. याची ही पकड असून याच्या बाजूला पुढे संरक्षण आहे. संरक्षणानंतर काळविटाची शिंगच काय जर निवडली तर ही एवढी कठीण असं निसर्गतः की सुमारे 200-250 किलोचं सांबर किंवा काळवीट त्यांनी जर जोरात धडक मारली तर पुढचा प्राणी मरू शकतो, कोणताही प्राणी मरू शकतो. एवढी ताकद आहे याच्यामध्ये, एवढं कठीण आहे पण याच्यामध्ये. आणि हा ढाली, आपल्याला आश्चर्य वाटेल, हा ढालीचा प्रकार आहे. म्हणजे याच्यावरती समोरने जर वार केला तर यांनी संरक्षण म्हणून इथं वार झेलू शकतो आणि त्यांनी उभा वार केला तर याच्यावरती झेलू शकतो, त्यांनी आडवा वार केला तर पटकन असं करू शकतो. आणि साधारणपणे ढाल ही संरक्षणासाठी असते, तलवार ही वार करण्यासाठी असते. परंतु या शस्त्राचं वैशिष्ट्य म्हणजे याच्यामध्ये संरक्षण आणि आक्रमण दोन्ही याच्यामध्ये आहे. वार केल्यानंतर आपण ही तलवार घेतल्यानंतर हा वार केला आडवता येतो. त्याचप्रमाणे एखादा शत्रू जर जवळ आला आणि तो लेबळ निघाला, युद्ध संपत नाही, त्यावेळेला वार करताना चटकन ह्या ढालीचा उपयोग असा भोसकण्यासाठी करू शकतो. किंवा शत्रू जर मागा असेल तर त्याला भस्कन असा मारू शकतो. आणि शत्रू जर अगदीच जवळ आला आणि ढाल अशी असेल आपण मारू शकत नाही, त्यावेळेला याचं वैशिष्ट्य म्हणजे शत्रूचा वार केल्यानंतर शत्रू तलवारीकडे बघणार, त्यावेळेला चटकन एक पवित्रा बदलून असं करून त्याला असं पटकन उलटं मारता येतं. आणि मी पुन्हा ढाल इकडे मी पवित्र्यामध्ये, अशा प्रकारची चालण्याचा पवित्र आणि पद्धत आहे. अतिशय प्रभावी, अतिशय दुर्मिळ. पूर्वीच्या काळी होतं ढालीचं वजन जास्त असल्यामुळं नेहमी हात थकतो, तर अतिशय हलकं, अतिशय प्रभावी, अतिशय कठीण आणि आक्रमण संरक्षण करणारं अतिशय वेगळं शस्त्र महाराष्ट्राचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल. यांनी इतिहासाला वळण आणि बदल हवं तसं बदल केलेला आहे. अगदी बरोबर आहे. धन्यवाद तुम्ही IB लोकमतला ही अमूल्य अशी माहिती दिल्याबद्दल. आपण बघितले शस्त्र जसं संरक्षण आणि आक्रमण हे दोन्हींसाठी वापरलं जातं आणि अशा दुर्मिळ शस्त्रांमुळे मराठी साम्राज्य हे अभेद्य राहिलं आहे. बदलती सामाजिक आणि राजकीय परिस्थिती बघितली तर आज या सगळ्यांपुढं खरं तर आदर्शांची गरज आहे. रायगड महोत्सवातून नेमकं तो आदर्श लोकांच्या पुढे ठेवण्याचा उत्तम प्रयत्न होतोय. महाराष्ट्र शासनाचं आणि नितीनजी देसाईंचं मी मनपूर्वक कौतुक आणि अभिनंदन करतो. अत्यंत गरजेचा असलेला उपक्रम त्यांनी राबवला आहे. खरं तर महाराष्ट्राला जगातलं पहिलं प्रजासत्ताक राज्य म्हणून महाराजांनी 1674ला या रायगडावरनं जाहीर केलं. तो प्रजासत्ताक काळ आज आपण अनुभवत असून सुद्धा आजही महाराजांना आम्हाला आदर्श मानावं लागतं. तत्कालीन काळातले ज्या गोष्टी होत्या त्या लोकांपुढे या महोत्सवाच्या निमित्तानं पुन्हा एकदा सगळ्या जिवंत झाल्यात. राष्ट्रभक्ती, राष्ट्रनिष्ठा आणि मातीसाठी, देशासाठी कसं जगावं आणि कसं मरावं याचं उत्तम सादरीकरण या ठिकाणी झालेलं आहे. खरं तर 350 वर्षापूर्वीचा तो सगळा बाज, सगळा काळ पुन्हा एकदा लोकांच्या नजरेसमोर येतोय आणि निश्चितच लोक याच्यातून प्रेरणा घेतील आणि उत्तमपणे शिवछत्रपतीने दिलेला विचार त्याच्यावर पावलं टाकत पुढे जातील यात शंका नाही. रायगड महोत्सवाच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांचा वैभवशाली इतिहास अभिनव पद्धतीने पुन्हा एकदा जिवंत करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. रायगडाला तर जाग आली आहे, परंतु महाराष्ट्रातले इतरही शेकडो गड, कोट, किल्ले आणि दुर्ग आहेत जे आजही वाट पाहत आहेत अशाच एका महोत्सवाची आपल्या वैभवशाली इतिहास सांगण्यासाठी.